नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीचा मार्ग मोकळा. आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश. एसटी महामंडळाकडून स्मारकासाठीची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित. संगमनेर शहराच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आणि आनंदाचा ठरला आहे. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या अनेक वर्षापासून प्रयत्नांना आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळ आणि संगमनेर नगरपालिका यांच्यात जागा हस्तांतरणाचा करार आज करण्यात आला असून एसटी महामंडळाने स्मारकासाठी निश्चित केलेली जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगरचे श्री राजेंद्र दामोदर जगताप, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह नगरसेवक विश्वासराव मुर्तडक, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, किशोर पवार आदी उपस्थित होते. या स्मारकासाठी 2018 साली तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात संगमनेर नगरपालिकेने ठराव केला होता. त्यानंतर बसस्थानक परिसरात जागा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र एसटी महामंडळाच्या धोरणात्मक अडचणीमुळे जागा हस्तांतरित करण्यास विलंब झाला. दरम्यान 2023 साली आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत 6 मीटर बाय 4 मीटर जागा स्मारकासाठी देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच स्मारकाच्या परिसरात गार्डन आदी सुविधा विकसित करण्यासही मान्यता देण्यात आली, परवानगी देण्यात आली. आमदार सत्यजित तांबे म्हणाले, 2018 पासून या स्मारकासाठी पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त जागेचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असल्याने त्यासाठी आणखी किती काळ थांबायचे हा प्रश्न होता. त्यामुळे उपलब्ध झालेल्या जागेत स्मारकाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेने यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून पुतळ्याची निविदा प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. संगमनेरकरांच्या मतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज एसटी महामंडळाने नगरपालिकेतील करारामुळे या ऐतिहासिक कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. स्मारकाच्या कामासाठी आवश्यक असलेली उपलब्ध जागा आता नगरपालिकेकडे आल्याने चौथरा पुतळा आणि इतर प्राथमिक कामे सुरू करता येणार आहेत. पुतळ्याच्या अंतिम मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामालाही गती मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 50 लाखांचा निधी. संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाचे काम दर्जेदार आणि भव्य स्वरूपात व्हावे यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका आमदार तांबे यांनी जाहीर केली आहे. अतिरिक्त 2200 चौरस फूट जागेसाठी पाठपुरावा सुरूच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी संगमनेर नगरपालिकेने एसटी महामंडळाकडे अतिरिक्त 2200 चौरस फूट जागेची मागणी केली आहे. या अतिरिक्त जागेचा प्रस्ताव सध्या एसटी महामंडळाच्या विचाराधीन आहे. या जागेत गार्डन व परिसराचा सर्वांगीण विकास करता यावा यासाठी अतिरिक्त जागा मिळेपर्यंत आमदार सत्यजित तांबे यांचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. दरम्यान उपलब्ध झालेल्या जागेत स्मारकाचे काम थांबवले जाणार नसून ते पुढे नेण्यात येणार आहे. आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा क्षण आहे.
की बऱ्याच वर्षांपासून आपल्या सगळ्यांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिवस स्मारक हे संगमनेर बस स्थानकाच्या परिसरामध्ये झालं पाहिजे. त्यासाठी 2018 सालीच या नगरपालिकेने ठराव केला होता. नगराध्यक्षा तत्कालीन दुर्गाताई तांबे असताना, आणि याच्यातले अनेक लोक त्यावेळेस नगरसेवक म्हणूनही त्या बॉडीमध्ये सूचक, अनुमोदक, विश्वासराव मोतडक आणि सगळे लोक त्यावेळेस, किशोरभाऊ पवार, नितीन अभंग, किशोरभाऊ टोकसे, हे सगळे जुने, मोहम्मदभाई जे आता उपनगराध्यक्ष आहे, हे सगळेजण त्यावेळेस कमिटीमध्ये होते. आणि त्यावेळेस असं आपण मागणी केली होती की बस स्थानकावर जागा द्यावी. 18 पासून त्याचा पाठपुरावा चालू होता, परंतु जे एस टी महामंडळ आहे त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की आमची जागा आम्ही अशा पद्धतीने देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बराच वेळ गेला. मात्र 2023 साली तत्कालीन परिवहन मंत्री आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेबांना मी खास करून भेट घेण्यासाठी मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो आणि शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब, आपल्याला खासबाब म्हणून का होईना याला मान्यता दिली पाहिजे. आणि शिंदे साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यावेळेस 6 मीटर बाय 4 मीटर अशी एक जागा जी चौथऱ्याच्या तिथे जो मेन एंट्री आहे आपली, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिली. त्याच्या खाली गार्डन वगैरे करण्याची परवानगी देखील त्यांनी आपल्याला दिली आणि ते सगळं मेंटेन नगरपालिका करेल अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला विनंती केली. त्याच्यानंतर आपण खरं तर अतिरिक्त जागा त्यांच्याकडे 2200 स्क्वेअर मीटर चौरस फुटाची ही मागितली आणि अतिरिक्त जागा मागण्याचा प्रस्ताव देखील आपला आत्ता एस टी महामंडळाच्या विचाराधीन आहे. तो प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत थांबायचं का असा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या समोर आला. आणि मग आपण सगळ्यांनी असा निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जे काम आहे ते आता चालू करायचं, कारण तशी अतिरिक्त जागा जी मिळणार आहे ती आपल्याला तिथं गार्डन आणि ते करण्यासाठीच लागणार आहे. ती जागाचा निर्णय होईपर्यंत आपलं बाकीचं चौथारा असेल किंवा त्याच्यावरचं जे आपलं पुतळा बसवण्याचं काम असेल हे सगळं होईल. त्या दृष्टीने नगरपालिकेने जे आहे त्याचं टेंडर देखील केलं. पुतळ्याचं देखील टेंडर झालेलं आहे. अंतिम टप्प्यामध्ये आता तिची मान्यतेला तो आहे. लवकरच त्याची मान्यता होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घ्यावा याबाबतची त्या ठिकाणी निर्णय देखील झाला. खरं तर आपण तो देखील निर्णय हा सगळ्या गावकऱ्यांवर टाकला होता की जे संगमनेर शहरातले रहिवासी ठरवतील तो पुतळा आपण त्या ठिकाणी बसू, आणि सगळ्यांमते तो अश्वारूढ पुतळा करण्याचा निर्णय झाला. आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक असा क्षण आहे की जे आपले विभाग नियंत्रक आहे एस टी महामंडळाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जगताप साहेब यांच्या आणि माननीय मुख्यमंत्री मुख्याधिकारी गोरे साहेब आहेत, ह्या दोघांच्या सहीने आज नगरपालिकेचा आणि एस टी महामंडळाचा करार होतोय आणि एस टी महामंडळाने ती जागा आता नगरपालिकेकडं हस्तांतरित केलेली आहे. त्यानंतर जी अतिरिक्त जागा आहे ती अतिरिक्त जागा मागणीसाठीचा पण आपला लढा चालूच राहणार आहे. अतिरिक्त जागासुद्धा आपल्याला मिळालीच पाहिजे अशी आपली मागणी आहे. त्या दृष्टीने देखील आमचा पाठपुरावा प्रताप सरनाईक साहेब असतील किंवा कोसेकर साहेब जे त्यांचे MD आहेत महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाचे, त्यांच्याकडे आपला पाठपुरावा चालूच आहे. तो मिळेल तेव्हा आपण त्याचा प्रयत्न करणारच आहे. पण दरम्यानच्या काळात मिळालेल्या जागेमध्ये प्लॅनिंग करून आपण त्या पद्धतीने सगळा एक करतो आहे. त्याचा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्याची आज या ठिकाणी करारनामा झालेला आहे. त्याबद्दल मी एस टी महामंडळाचे पण आभार मानतो की तुम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला. आणि CO साहेब तुम्ही आणि नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष मोहम्मदभाई, विश्वासराव मुर्तडक, किशोरभाऊ टोकसे, किशोरभाऊ पवार, नितीनजी अभंग, त्याचबरोबर शैलेशजी कलंत्री, चिकू शेठ जाजू जे मागच्या कमिटीत होते, तुमचाच ठराव हा आहे आणि आता हा नवीन झालेला आहे. तर सगळ्यांनी इकडे यावं. सगळ्या नगरसेवक. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.